सेंद्रिय शेतीमध्ये एकात्मिक शाश्वत शेतीमध्ये नाव घेण्यासारखं एक जे नाव आहे, ते आहे दिलीपराव देशमुख बराडकर. मी शेतीला जेव्हा सुरुवात केली साधारण 90च्या कालावधीमध्ये 90 ते 95 या कालावधीमध्ये दिलीप सरांनी खूप छान कामं केली. अनेक वृत्तपत्रामध्ये लेख लिहिणं, माहिती देणं. पहिली महाराष्ट्रातली सेंद्रिय शेतीची संघटना त्यांनी स्थापन केली विक्रम बोके यांच्याबरोबर. आजही ते खूप मोठं काम करतात त्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून. उत्तम पद्धतीने शेती कशी करता येईल, रसायनांचा वापर न करता, निसर्गाची मूलतत्त्वे काय आहेत, ती कशी काम करतात, या सगळ्याचा अभ्यास करून त्याने त्यांची एक शेती पद्धती खूप छान पद्धतीने विकसित केले आणि त्यांची खूप छान पुस्तकं पण आहेत. त्या सेंद्रिय शेतीची वाटचाल करताना बायोडायनॅमिक्स काय असतं, सेंद्रिय शेती काय असते, याचा आपण वापर कसा करू शकतो, पेरणी कधी करायची, काढणी कधी करायची, आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा त्याच्यावर काय परिणाम होतो, अशी माहिती सर देत असतात आणि त्यांचं बायोडायनॅमिक्स कॅलेंडर पण आहे, की जे सगळीकडे उपलब्ध पण असतं. तर जरूर वाचावं ही पुस्तकं.